15 मिनिटं तुम्हाला 3 ओव्हर करता 4 षटकांचा सामना. उद्या या संपूर्ण स्पर्धेचा ग्रँड फिनाले. आणि आज आपण बघितलं तर अनेक मान्यवर या ठिकाणी आले आणि खूप चांगले प्रेम देऊन गेलेले, तर त्यांचे मनापासून धन्यवाद. पहिला चेंडू करण ऑफस्टंपच्या भारताचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न भावेचा. पहिला चेंडू डॉट टाकलाय. भावेश सांगतो की पहिला चेंडू माझ्यासाठी गुगली होता. चेहऱ्यावरती थोडंसं हास्य फुललेलं आहे. करण फिलहाल गेंदबाजी करे अपने बॉलिंग पार पर तैयार. सामना करेंगे भावेश. कडक शॉट. पहिला गुगली होता, तर त्यानंतर भावेशने सांगितलंय आपला फटका 440चा झटका. काय फटका खेळलाय. पहिला चेंडू रीड करता आला होता, यावेळेला खूप छान पद्धतीने चेंडू रीड केलाय आणि अत्यंत सुंदर पद्धतीने सरळ बॅटनं यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळलेला अत्यंत सुंदर फटका. इतक्या रात्रीत बघा अनुरागने हा चेंडू कशा पद्धतीने पकडलाय. चेंडूचा बाउन्स देखील पकडलाय. वा अनुराग. आणि तितकाच भावेश देखील भाव खाऊन गेलाय. अक्षत रिप्ले मध्ये पहा. आणि आता बंटीचा अँगल. बंटी बघूया यावेळेला चेंडू पकडून ठेवतोय का. निश्चित चेंडू त्यानेही पकडलेला आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. चेंडू जर सीमारेषा दिशेनं 1 2 3 4. आता तुम्हाला वाटेल की रामलेखनचं गाणं आहे 1 2 4. अर्थात यावेळेला भावेश भाव खाऊन जातोय. अप्रतिम बॅटिंग. पहिल्यांदा त्यानं डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका होता. त्यानं स्क्वेअर ऑफ द विकेट एक चांगला टकाटक फटाफट जबरदस्त स्क्वेअर विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. शानदार बॅटिंग. काय फटका खेळला होता पॉइंटच्या दिशेनं. 4 धाबा 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 10-3 चेंडूचा खेळ झालेला आहे. आणि करणच्या विरुद्ध आतापर्यंत कोणी धाबा जास्त उभारू शकले नाहीये. फुल टॉस. खराब गेंद है तो आती रहेगी. सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. गेंद बॉडी लाइन की तरफ जाते हुए 4 रन. मैग्निफिसेंट बैटिंग. करणच्या विरुद्ध या ठिकाणी धावांचा रतीप. फुल टॉस पर गेंद पर पनिश किया बहुत खूबसूरती के साथ. गेंद बिल्कुल बॉडी लाइन की तरफ जाती हुई. फुल टसन. फुल टसन इस वक्त इसको देखने का मौका मिलेगा. राइट अप ओवर द विकेट. फुल टॉस गेंद थी और पनिश किया बल्लेबाज भावेश ने. गेंद बॉडी लाइन की तरफ जाते हुए एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज का. डीप स्क्वायर लेग बॉडी लाइन के बाहर. Wonderful batting by Bhavesh. Is looking now very dangerous. Scored moves on 14 for none. करण अपनी बॉलिंग पार पर तैयार. राइट अप ओवर द विकेट. इस बार ऑफ स्टंप के बाहर और अंपायर हमारी तरफ बढ़ रहे हैं. वाइड बॉल का इशारा कर रहे हैं. स्कोर अगर देखें तो रन संख्या 15 रन बगैर किसी नुकसान के. आणि आता 7 पाठीच्या मागे आपण बघितलं तर निश्चितच अनेक पाठीराखे देखील आहेत. तर डगआउट मध्ये देखील प्रफुल्लित वातावरण आहे. म्हणजे आजच्या दिवसभरामध्ये आजच्या येणार 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 आणखीन एक चौकार येणार. चेंडू सीमारेषा पार जाणार. काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती आहे. उरात वादळ घेऊन हिंडणाऱ्यांना पडझडीची तमा कधीच नसते. ते पडतात, ते घडतात आणि पुन्हा एकदा नव्या जमान्यात उठतात आणि निश्चित उत्तुंग भरारी घेतात. मैदानावरती तेच आपण पाहू शकता. तुम्ही आता कॅमेरेमध्ये आहात. कॅमेरेमध्ये आहात. डगआउट आहे. डगआउट मध्ये डगआउट थोडा कॅमेरा अजून उजव्या बाजूला घ्या. अजून 11 जण बरोबर आले. ही आणखीन एक टीम आहे. आता तुम्ही कॅमेऱ्यामध्ये दोन्ही डगआउट देखील कॅमेऱ्यामध्ये आहे. बोला गणपती बाप्पा. जय श्रीराम. चांगला चेंडू बॅटची आतली कड घेतोय. इथे फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. पंचाचं बोट आकाशाकडे. आणि या सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट निर्माण झालाय. करणचा चांगला चेंडू आत्मविश्वासाने खेळता आले नाहीये. आणि आता पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं होतं. कोलबट टप्प्याचा चांगला चेंडू होता. नयन त्याला आणखीन एक मला वाटतं केक आलेला आहे. हा दुसरा केक आहे. आणि आता प्रत्येक अर्ध्या तासाने एक नयनला त्याची व्यवस्था करावी लागेल. नयन तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा. आई एकविरा आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य देवो आणि हा दिवस तुमच्यासाठी खास असावा. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात याकरता तुम्हाला शुभेच्छा. आणि आमचे सुभाषजी त्यांच्यासाठी एक गाण्याची डिमांड आहे. अर्थात नयनचा वाढदिवस सेलिब्रेट केला जातोय. तोडफोड ग्रुपने केक आणलाय का रोहित? के फुल टसन
दोन्ही ग्रुपनं यावेळेला आता एक केक आणलेला आहे. दोन्ही ग्रुपकडनं हा केक आहे. एकच ग्रुप आहे. ओके. तर आता नयन बर्थडेचे गाणे येते. आपण तुमच्यासाठी टाळ्यांचा गजर करा. पुन्हा एकदा नयनसाठी हा फोटोग्राफ आपण या ठिकाणी पाहतो आहे. इथे चेतन आणि रोहित यांना देखील आपण पाहू शकता. निलेश आहे. हॅपी बर्थडे टू यू. नयन नयन इथे सातपट्टीमधील तुमचे सगळे चाहते आलेले आहेत. त्यांना केकची अपेक्षा आहे. इथे डाव्या बाजूला दापल का धाबा 19. सुरुवात खूप चांगली झाली. बाबेश 18 वरती घेतोय. तर करंटच्या षटकामध्ये 19 धाबा कुठला गेलेले आहेत. जय गोलंदाजी मार्कवरती सज्ज. ओहो, चेंडू फायलिंगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. खूपच ऑफ्टमच्या बाहेर जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. नयनला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक थोडासा केक आहे ना इथे डाव्या बाजूला द्या. ही जी मंडळी अगदी लांबून सातपट्टीहून आलेली आहे. थोडासा केक, थोडासा. जय अपनी बोरिंग बार पर तैयार. स्कोर 19, 1 विकेट के नुकसान पर. 22 रन स्ट्राइक. हवा में उछाला गेंद लॉन्ग ऑफ क्षेत्र में बॉन्डर पर खिलाड़ी गेंद के नीचे. हार्दिक ने लिया कैच. 22 की पारी समाप्त. जय को विकेट. अरे बर्थडे आज भावता अन्न जनस साऱ्या गावाचा. बर्थडे आज भावता अन्न जनस साऱ्या गावाचा. अरे बर्थडे आज भावता अन्न जनस साऱ्या गावाचा. 225 का स्ट्राइक रेट था. बल्लेबाज भावेश 8 गेंदों में 18 रन. शुरुआत तो बहुत ही बढ़िया करके दिए थे. तालियां बज रही है डगआउट में. सुंदरी चषक 2024 प्रतियोगिता का आज का 6वां दिन. और ध्रुव 11 सातपत्ती की बात करें तो 19 2 विकेट के नुकसान पर. प्रियेश जिन्होंने क्या गजब की बल्लेबाजी की थी पिछले मुकाबले में, सामना करेंगे इस वक्त बल्लेबाज वैभव. जय गेंदबाजी करने के तैयार. 4 षटकांचा सामना लक्षात घ्या. 4 ओवर का ये मुकाबला. प्रमुख गेंदबाज के तौर पर जय गेंदबाजी कर रहे हैं. और समय आपको ज्यादा नहीं लेना है क्योंकि समय तो बहुत कम बचा हुआ है. 7 मिनट और 16 सेकंड का समय बचा हुआ है. प्रमुख गेंदबाज के तौर पर जय गेंदबाजी कर रहे हैं. सामना करेंगे वैभव. स्कोर 19 2 विकेट के नुकसान पर. फ्लाइंग स्लिप, गली, 1 पॉइंट, स्ट्राइक कवर और लॉन्ग ऑफ. ऑफ्टम के बाहर गेंद थी. इस बार स्टीयर करना चाह रहे थे थर्ड मैन क्षेत्र की तरफ. गेंद और बल्ले के बीच एक बार फिर वो अच्छा संपर्क हुआ. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. बल्ले का अंदरूनी किनारा लगा था. देखिए यहां से थोड़ा ब्रेक लगाए. जय बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. उच्च कद के गेंदबाज है. अहम एक्शन से गेंदबाजी कर रहे हैं. हार्दिक ने जबरदस्त कैच लपका. भावेश बैक टू द पेमन चले गए हैं. निगाह रहेगी प्रियेश के ऊपर. प्रियेश ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है. ऑन साइड पर हवा में उछाला. मिड विकेट पर बाउंड्री पर गेंद के नीचे खिलाड़ी लिया कैच आउट. वही बैक टू द पेबल इन. जय ने तो झटका दिया है. निखिल ने बहुत अच्छा कैच लपका. स्लॉक सिप किया गया था ऑन साइड पर. शुरुआत तो बहुत बढ़िया थी. पहले ओवर में बल्लेबाज ने मेला लूटा था. गेंदबाज का दिल टूटा था. दूसरे ओवर में जय असरदार सरदार बने हैं. कमबैक करने का मौका. 4 बिनती गेंदें आई है. रोहित इस वक्त है आणि 6 टूर्नामेंट त्यांनी जिंकलेले आहेत. तर तोडफोड आपल्याला बघायला मिळते. तोडफोड या ठिकाणी बघायला मिळते. दुसऱ्या बाजूला नयनचा वाढदिवस आहे त्यामुळे प्रत्येक 15 मिनिटांनंतर केक येणार आहे. 19 रन 3 विकेट के नुकसान पर. जय अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है गेंदबाजी करने के लिए. अच्छा ओवर घट रहा है. बहुत बढ़िया गेंदबाजी की अभी तक. स्कोर 19 3 विकेट के नुकसान पर. प्रमुख गेंदबाज के तौर पर जय गेंदबाजी कर रहे हैं. नए बल्लेबाज दिवेश. प्रियेश के ऊपर सबकी निगाह रहेगी. उम्दा बल्लेबाजी की थी. शॉट सिलेक्शन बहुत ही कमाल का है. इस ओवर के अगली गेंद जय. ऑफ टॉप के बाहर गेंद को ड्राइव किया कवर क्षेत्र में.
1 रन लेने का मौका। सिंगल के साथ स्कोर 20 रन 3 विकेट के नुकसान पर। सात पार्टी की टीम पहले बल्लेबाजी करते हुए आप देख रहे हैं और उसी तरफ इंपॉर्टेंट मैच इस वक्त धानु टीम के लिए भी है। अच्छा ओवर है, 5 गेंदों में केवल 1 रन 2 विकेट जय ने प्राप्त किए। नब्बी तुली गेंदबाजी, सटीक लाइन के साथ अच्छी गेंदबाजी की है। इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर 2 विकेट। इस बार हल्का से गेंद को खेल दिया कवर क्षेत्र में। क्या जबरदस्त है गेंदबाजी। देखिए पहले ओवर में जब 19 रन आते हैं तो गेंदबाज के ऊपर दबाव बनता है और दबाव था, लेकिन उस दबाव को झेलते हुए जय ने बहुत उम्दा गेंदबाजी की। 1 ओवर 2 रन और 2 विकेट। इसलिए देखिए इस पर सात पट्टी के खेमे में सन्नाटा है, कोई आवाज नहीं है। पहले ओवर में बिल्कुल बल्लेबाज ने बहुत उम्दा बल्लेबाजी की थी। स्टार्ट अच्छा करके दिया था भावेश ने, बढ़िया तरीके से एक बार बल्लेबाजी हुई। आगाज बिल्कुल ड्रीम स्टार्ट था और अब 4 मिनट का समय, 4 मिनट और 19 अब 17-16 सेकंड बचे हुए हैं। परी 11 धाकटी धानु की टीम मैदान के अंदर टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला। गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है और एक नौजवान गेंदबाजी करने के लिए आए हैं, ओंकार तामोरे। जय का ओवर बहुत अच्छा था। पहले ओवर में बल्लेबाजों का बोल बना रहा, दूसरे ओवर में गेंदबाज ने एक बार फिर अच्छी गेंदबाजी की और जय असरदार सरदार बने हैं। अब तीसरे ओवर की कहानी, 3 मिनट और 46 सेकंड का समय। 45, 44, 43, 42, 41, 40। देखिए ये एक बार फिर ना समय जो है ना, वक्त जो है ना रेत की तरफ फिसलता जाने वाला है, वो तो रुकने वाला नहीं है। ओंकार तैयार, ऑन साइड पर गेंद को खेल दिया। मिड विकेट पर बॉल पर गेंद के नीचे खिलाड़ी निखिल ने अच्छा कैच लब का और बल्लेबाज पिछले मैच में प्रेयश ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी और गेम चेंजर खिलाड़ी साबित हुए थे। ये क्रिकेट का खेल है, आपको एक पल के लिए हीरो बनाएगा, दूसरे पल के लिए झीरो भी बना सकता है। ये क्रिकेट का खेल है। ओंकार बहुत बढ़िया गेंदबाजी, दूसरी तरफ से जय ने अच्छा प्रदर्शन किया। पहले ओवर में आज भावेश का जलवा आपने देखा। स्कोर 21 रन 4 विकेट के नुकसान पर। 11 सात पार्टी परी 11 धाकटी धानु के प्रमुख गेंदबाज इस वक्त गेंदबाजी कर रहे। ओंकार नए बल्लेबाज सिद्धार्थ मैदान के अंदर। टिप्पा खाने के बाद तो चलता ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बढ़िया गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और अच्छा ओवर घट रहा है। इस ओवर में 2 गेंदों में कोई रन नहीं आया, 1 विकेट प्राप्त किया है। पिछला ओवर भी बहुत बढ़िया था। यहाँ से प्रेशर अब बल्लेबाजों के ऊपर बढ़ रहा है। 4 ओवर का मुकाबला, तीसरा ओवर प्रगति पर है और अभी 2 मिनट का समय आपको बचा है। 2 मिनट का समय आपके पास बचा हुआ है और ओवर पूरा करना है। 4 गेंदें अभी विशेष इस ओवर की। ओंकार नो बॉल, अब इनका आना बाकी था। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए विकेट के बीच। अच्छी तौर थ्रो अच्छा नहीं है, थ्रो अच्छा नहीं है। कम से कम 3 रन लेने की कोशिश करेंगे, नहीं एक बार फिर खतरा है। किसी एक बल्लेबाज को डगआउट की तरफ जाना पड़ेगा। एक्शन रिप्ले देखना बहुत जरूरी है। क्या हुआ था मैदान के अंदर? एक तो थ्रो अच्छा नहीं था, दूसरी बात कुछ ज्यादा एक बार फिर मांग थी। 2 रन आपने पूरे किए थे, तीसरे के लिए एक बार फिर चले गए थे। क्रीज के कोने का इस्तेमाल किया और नो बॉल का इशारा। ब्रॉकल में गेंद थी, यहां अगर देखें तो फील्डिंग गेंद को फील्ड किया गया, लेकिन ज्यादा ताकत लगाई थी। देखिए कहां से गेंद चली गई, ऊपर से चली गई। उसके बाद में दोनों बल्लेबाज रन लेना चाह रहे थे, तीसरा लेने की कोशिश, यहां थोड़ा फिसल गए खिलाड़ी, लेकिन थ्रो बहुत अच्छा था और दोनों बल्लेबाज एक एंड पर। देखिए क्रिकेट में कॉन्फिडेंस है ना, वो जान डालता है और कॉन्फिडेंस है ना, वो जान लेता है। ये समझना बहुत जरूरी है। बहुत इंपॉर्टेंट ये मैच है दोनों टीमों के लिए, क्योंकि यहां से अच्छा करेंगे तो कल आपको फाइनल में, सेमीफाइनल, क्वार्टर फाइनल यहां खेलने का मौका। सिद्धार्थ बैक टू द पेवेलियन। स्कोर आपको बताएंगे। फिलहाल स्कोर बन गया है 23 रन 5 विकेट के नुकसान पर। 24 रन 5 विकेट के नुकसान पर।
2 रन भाग के पूरे किए, तीसरे के लिए भाग गए थे लेकिन इस बार ज्यादा फायदा नहीं हुआ और एक नो बॉल। तो कुल मिलाकर स्कोर 24 रन 4 विकेट के नुकसान पर। आ रहे थे लेकिन सातपति की टीम बात कर, समय आपका समाप्त हुआ है। वो बिल्कुल 12th मैन आपके साथ है, हमारे साथ बिल्कुल 12th मैन भी है। और देखिए हर ओवर में आपको वो टाइम बताया जा रहा है और आपकी स्क्रीन पर भी टाइमिंग है। प्रोजेक्ट स्कोर बताया जा रहा है 38। कनेक्ट शॉट, बड़ा मंच है तो बड़े मंच पर बड़े सरपंच की जरूरत है। बहुत ही अच्छा स्ट्रोक, गेंद बॉडी के बाहर जाते भी क्या कमाल का गजब का स्ट्रोक था ये स्ट्रोक देखिए। कहां सिंगल लेने वाले, कहां सिंगल लेने वाले हैं ये तो 6 के नीचे सोचते नहीं। देखिए एक बार फिर इनका टाइमिंग, एक बार फिर इनका कॉन्फिडेंस। भावेश भोईर बहुत खुश हो जाएंगे। आइसक्रीम पार्लर में गेंद चली गई थी। स्कोर 31, 5 विकेट के नुकसान पर। जोरदार अपील और उंगली खड़ी होती हुई बल्लेबाज अभिजीत बैक टू द पेविलियन, 6 रन बना के और एक बहुत बड़ा झटका लगा। ये अच्छी गेंद थी, ज्यादा क्रॉस खेलने की कोशिश बल्लेबाज द्वारा। बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई और जोरदार अपील विकेट के सामने पाए गए हैं बल्लेबाज अभिजीत। ओंकार प्रमुख गेंदबाज के तौर पर बढ़िया गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी अभी तक रही है। और तीसरे ओवर का खेल स्कोर 31, 6 विकेट के नुकसान पर। क्या यहां से आप स्कोर को 45 के आसपास लेके जाएंगे वो देखना बहुत जरूरी। मोमेंटम गेंदबाजों के पास है। पहले ओवर में पूरी तरह से बल्लेबाज हावी रहे। भावेश ने बहुत अच्छा प्रदर्शन किया लेकिन भावेश का विकेट गिरने के बाद जय ओंकार ने बहुत बढ़िया गेंदबाजी की है। इस ओवर की बात करें तो अभी तक 9 रन आए हैं 5 गेंदों में, 2 विकेट चटकाए ओंकार ने और अब 7 गेंदों का खेल शेष है। स्कोर 31, 6 विकेट के नुकसान पर। 31 पर ऑफ 6 विकेट। प्रमुख गेंदबाज के तौर पर ओंकार अपने बोरिंग पर तैयार। नए बैटर आए मयूर, दिवेश 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। फ्रैंक स्टीव गली, उसके साथ पॉइंट पर खिलाड़ी कबर, एक लॉन्ग ऑफ। 31 दोन्ही बाजूला बरोबर स्कोर आहे। तुमचा 12th मॅच पण इकडे आहे, बरोबर आहे स्कोर। स्कोरर आणि आमचे जे अपडेटर दोन्ही 2 स्कोरर आहेत। 12th मॅच पण या ठिकाणी आहे। 31 जमा 21 होत्या, 10 आल्यात। ओंकारच्या नावावरती 90 जाणार आहेत। एक धाव टीम, एक धाव जी आहे ना ती एक्स्ट्राची जी आहे ना ती धाव त्या ठिकाणी जर 10 धावा येतात परंतु तरी सुद्धा 31 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 पटी। परंतु मला वाटतं काही काळजी करण्याची गरज नाही। ऑनलाईन स्कोरर आहे इथे, आपण शेखर सरकार या ठिकाणी स्कोरर आहे। दुसऱ्या बाजूला इथे तुमचा 12th पण सगळे काउंट म्हणजे ते कॉम्प्युटर आहेत। धावपलकर धाबा 31, 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे। ओंकारचं जे षटक बघितलं तर 2 गडी त्याने बाद केलेले आहेत। अत्यंत महत्त्वाचा सामना, यावेळेला जास्त वेळ घेऊ नका। वेळ संपलेली आहे तुमची। अभी देखिए यहां से कम 10 से ज्यादा रन बनाने की कोशिश करेंगे बल्लेबाज। निखिल अपने बॉलिंग पार्ट पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। सुंदरी चषक 2024 चौथा संस्करण, डे नाइट का ये टूर्नामेंट एक बहुत बड़ा पल होगा, यादगार लम्हा सपाले के इस क्रिकेट के लिए। देखिए क्रिकेट में बदलाव आना बहुत जरूरी। अगर आप बदलाव नहीं करते हैं तो बिल्कुल थोड़ी सी नेगेटिविटी भी आती है और उसका नुकसान, उसका फायदा जो है ना ज़्यादा नहीं होता, परेशानियां बढ़ती हैं और क्रिकेट का खेल बढ़ना चाहिए। इसीलिए मैं एक बार फिर देखिए कुछ अलग चीज़ें करने की जरूरत होती है। लेकिन अपने बॉलिंग पर तैयार ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक खेलना तो चाह रहे थे लेकिन गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई, स्क्वायर की तरफ चली गई है। फाइनल के खिलाड़ी गेंद की तरफ चले गए और गेंद को रोका गया और दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। इस ओवर में कम से कम 2 या 3 बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश करेंगे बल्लेबाज।
वैसे तो स्लॉक ओवर चल रहा है तो हर गेंद के ऊपर प्रहार करने का प्रयास करेंगे, लेकिन निखिल देखिए, निखिल ने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया है, इनके पास भी बहुत अच्छा वेरिएशन है। 33 विकेट के नुकसान पर 5 गेंदों का खेल इस पारी में शेष। टिप्पा खाने के बाद लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद, वाइड बॉल का इशारा। स्कोर 34, 6 विकेट के नुकसान पर। ध्रुव 11 सात पार्टी पहले बल्लेबाजी करते हुए। टिकट की इस ओवर की कहानी अगर देखें तो शुरुआत एक डबल के साथ हुई, मिस टाइम स्ट्रोक था, उसके बाद में वाइड बॉल, थोड़ा लेग स्टंप के बाहर चले गए, दिशाइन गेंदबाजी। ऑन सेट पर 3 खिलाड़ी बॉर्डर पर रखे हुए बल्लेबाज दिवेश के लिए। टॉस गेंद थी, अच्छी तरह से नहीं खेल पाए हैं, निराश रहेंगे बल्लेबाज। यहां मौका था और गेंद कहां लगी वो भी देखना बहुत जरूरी है। दिवेश 4, स्कोर 35 से 6 विकेट के नुकसान पर। चौथे ओवर का खेल आप देख रहे हैं, आखिरी ओवर इस पारी का और आखिरी मुकाबला भी है आज के दिन का। कल 3:30 पर टूर्नामेंट शुरू हो जाएगा, क्योंकि कल तारे जमीन पर बड़े सितारे इस मंच पर आएंगे। बढ़िया गेंद अपने बॉलर में रोकने का प्रयास किया गया, कामयाबी मिली है। और मयूर बैक टू द पेवेलियन। ध्रुव 11 सात के उम्मीदों को लगता हुआ यह 7वां झटका। Wickets are falling in the regular interval. That's the problem for batting side. पहले ओवर में रन 19 आए थे, दूसरे ओवर में बेहतरीन गेंदबाजी रही है जय द्वारा। ओंकार ने जबरदस्त गेंदबाजी की, नब्बी गेंदबाजी की और उसका फायदा जरूर मिला। निखिल के इस ओवर में केवल 4 रन 3 गेंदों में, तो आने वाली 3 गेंदें बहुत महत्वपूर्ण है। बल्लेबाज दिवेश का साथ निभाने के लिए मैदान के अंदर आए। स्कोर 35, 7 विकेट के नुकसान पर। अब दबाव ध्रुव 11 सात पति के ऊपर बढ़ता हुआ। निखिल अपने बॉलिंग पान पर तैयार। ऑन साइड पर 3 खिलाड़ी बॉर्डर पर रखे हुए हैं और दोनों तरफ अगर देखें तो संतुलन बहुत अच्छा, बैटिंग लाइनअप में बहुत गहराई है। उड़ाइए उड़ाइए आसमान की तरफ, बहुत ऊपर चली गई गेंद, लॉन्गर पर खिलाड़ी तैनात। दिवेश की पारी समाप्त और मयूर ने बाउंड्री लाइन पर अच्छा कैच लगा, निखिल को सफलता मिली है। सात पति की उम्मीद को लगता बा ये 8वां झटका। अब हमें उछाला था बाउंड्री लाइन की तरफ, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद थे और खूबसूरत स्ट्रोक बिल्कुल था, लेकिन ज्यादा ऊपर गेंद चली गई, दूरी ज्यादा नहीं थी और इसके कारण यहां पारी समाप्ति भाविक। अब नए बल्लेबाज और टीम के कप्तान, जो गेंदबाज के तौर पर तो बहुत बढ़िया प्रदर्शन रहा है बतौर गेंदबाज, लेकिन आज बल्लेबाजी करने की, खुद की लिए बल्लेबाजी करने की जरूरत है। 2 गेंदों में अगर 2 बड़े स्ट्रोक या एक भी बड़ा स्ट्रोक खेलते हैं तो स्कोर 40 के आसपास जा सकता है। अगर 2 अच्छे स्ट्रोक खेलेंगे तो बिल्कुल स्कोर जो है 40 के पार। तो कम से कम यहां से एक बड़ा स्ट्रोक आएगा तो भी मजा आएगा, क्योंकि ये आखिरी मुकाबला है। निखिल का अच्छा ओवर, 4 गेंदों में केवल 4 रन, 1 विकेट इन्होंने प्राप्त किया। बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। 35 पर लॉस ऑफ 8 विकेट। इस ओवर में लगातार 2 झटके। लेकिन निखिल के नाम पर एक जाएगा, एक रनआउट है, डबल, वाइड बॉल, सिंगल और रनआउट विकेट। उसके बाद में एक अच्छा कैच बाउंड्री लाइन पर लिया गया। समय आपको ज्यादा नहीं लेना है, वक्त बहुत महत्वपूर्ण होगा। लेकिन अपने बॉलिंग मान पर तैयार है। ऑन साइड पर घूमकर खेलना तो चाह रहे थे, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है और यहां खतरा भी है, तो डब्बर की तरफ इशारा किया गया। टीवी अंपायर थोड़ा बिजी हो जाएंगे। मेरे हिसाब से कल जो सत्यनारायण कोपरी के साथ हुआ वही इस वक्त सात पाते के साथ हुआ है। अब देखिए ध्रुव 11 सात पाते की टीम जो है बहुत संघर्ष कर रही है। शुरुआत इतनी जबरदस्त की थी, वहां से लग रहा था अगर आपने 19 बनाए हैं तो स्कोर कम से कम 65-70 के आसपास जा सकता है, लेकिन 1 विकेट से कहानी में बिल्कुल पलट मार आया। स्कोर प्रोजेक्ट स्कोर 36 दिखाई दे रहा है। अवधूत बैक टू द पेवेलियन।
तो ये 9वां झटका और आखिरी जोड़ी मैदान के अंदर। इसका मतलब क्या, अगर आपके 9 विकेट गिरे हैं तो उतनी बिंदी गेंदें भी आई है। अब कितनी बिंदी गेंदें अमित शेखर बताएंगे। और 9 विकेट आपके गिर गए हैं। अमृत मैदान के अंदर एक स्पेशलिस्ट गेंदबाज है जिन्होंने बहुत ही लाजवाब गेंदबाजी की, एक बार मैन ऑफ द मैच के हकदार बने थे, लेकिन अपने बॉलिंग पर तैयार। इस ओवर में 2 रन आउट हुए हैं 2 बल्लेबाज। ऑनसर पर खेलना तो चाह रहे थे, किस बात के लिए रुक गए भाई, किस बात के लिए रुक गए हैं। ये तीसरा रन आउट है। क्या अच्छा ओवर, बहुत अच्छा ओवर निखिल का, बेहतर गेंदबाजी की अनुशासन के साथ स्लॉग ओवर में। और स्कोर अगर देखें तो 35, टारगेट 36 का है। थ्रू 11 सात पार्टी की टीम ने इस मुकाबले में बल्लेबाजी इतनी अच्छी नहीं की, स्टार्ट अच्छा था, लेकिन आप देखिए आगाज से नहीं अंजाम से जाने जाते हैं, तो अंजाम गेंदबाजों का बहुत बढ़िया था। आता जास्त वेळ घेऊ नका, कारण या ठिकाणी शेवटचा सामना आहे। काळामध्ये आपण बघितलं तर वाजलेत बरोबर 12:54 झालेत। या ठिकाणी उर्वरित 25 ते 30 मिनिटांमध्ये, आता खरं तर 20 मिनिटांमध्ये मॅच समाप्त होणं गरजेचं आहे। वेळ फक्त जास्त घेऊ नका, फेअर क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल। जतीन किनी, श्री गणेश डेकोरेटर्स, बबन किनी, विनायक किनी, धनेश सलून, जेंट्स लेडीज, श्री समर्थ कृपा बॅनर प्रिंटिंग, पंकज पाटील, विकास अपू पाटील, जिम्मी चायनीज कॉर्नर, अनिल वसंत पाटील, पाटील डेकोरेशन, प्रतीक पाटील प्रोपराइटर, साहिल पाटील, 36 रनों का लक्ष्य। और नाउ जिम्मी चाइनीज कॉर्नर, विघ्नत स्पोर्ट्स, ये हमारे स्पॉन्सर राजू बोईर, महेंद्र बोईर, वानी स्पोर्ट मिस्टर हरीश बोईर, परेश मंडप डेकोरेशन एंड कैटर्स, राहुल गाबर्ड एंड शेखर किनी, आइसक्रीम पॉइंट, भावेश बोईर, बहुत खुश है, बहुत बार गेंद उनकी तरफ चलेगी। ये हमारे स्पॉन्सर हैं, बिल्कुल आप एक बार फिर आपके स्क्रीन पर देख रहे हैं। स्पेशल थैंक्स फॉर ऑल अवर स्पॉन्सर, घरत किचन, चाइनीज एंड बोजिंग सेंटर, मंगलदास घरत। तो शुक्रिया दोस्तों, आपके बदौलत टूर्नामेंट सुपर हिट हो रहा है और सफल हो रहा है। तो ये आखिरी 20-25 मिनट का समय बहुत महत्वपूर्ण है। चले एक बार फिर मैच की तरफ रुख करते हैं। प्रारंभिक बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर जाएंगे। कल 3:30 पर शुरू हो जाएगा ग्रैंड फिनाले। आणि ज्यावेळेला सामना सुरू होईल त्यावेळेस पुन्हा एकदा या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल करतोय। या शेवटच्या इनिंग्ससाठी पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ पालघर आणि त्यांच्या आवाजामध्ये दम आहे, दमदार आवाज। आणि सुपूर्व चषकामध्ये 9व्या पर्वात त्यांचा आवाज आपण ऐकला होता। आज ते आपल्या बरोबर पुन्हा एकदा जॉईन होत आहेत। ऐकूया या ठिकाणी 4 षटकात 24 चेंडू 36 धावा कशा काय या ठिकाणी होतात, या ठिकाणी या धावा रोखल्या जातील की धावांचा पाठलाग केला जाईल। चेंडू आणि बॅट अर्थात बॅट आणि चेंडू मधलं द्वंद्व मैदानात मध्ये रंगेल आणि ते कसे काय रंगतंय ते सांगण्यासाठी मायक्रोफोन होती येत आहेत प्रमोद शेडगे। थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर, चा आवाज आपण हिंदीमध्ये ऐकतायत गेली 5 दिवस आणि आज 6वी रात्र, तर आपलं मनपूर्वक धन्यवाद। शिवनेरी चषक 2024 विराथन बुद्रुक नांदगडी पाडा आणि अतिशय दमदार असं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं। मंगलदाजी गरज साहेब यांनी सुद्धा नयन किनी यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असं त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये आपण पाहू शकतायत। नयन किनी यांना शुभेच्छा दिलेत मंगलदाजी गरज यांच्याकडून। आपल्या मनपूर्वक त्यांचा सुद्धा शुभेच्छांचा आपण स्वीकार करूया। मंगेश गायकवाड, माजिवली, पारोळ, ग्रेट एस्केप रिसॉर्ट या ठिकाणाहून मात्र आपण पाहू शकता शुभेच्छा दिलेत। म्हणजे ऑनलाईन किती मॅच आनंद घेतायत प्रेक्षक वर्ग आणि खास करून पहिलाच बॉल, परंतु झेल होण्याची दाट शक्यता अवधूत कामतने पहिलीच विकेट मिळवली आणि खूप चांगला झेल मयूर
ग्रेट कॅच मयूर, सुपर अप्रतिम आपण पाहू शकाल. पहिल्याच बॉलवर मिळाली विकेट. काय कोऑर्डिनेशन, प्रेझेन्स ऑफ माइंड, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक कॅच मयूर मर्दे. पहिल्याच बॉलवर खूप मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पहिल्याच बॉल पासून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाजावर आक्रमकतेचा स्टॅम्प मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु इथे जर आपण पाहिला तर फसतोय आणि अवधूत कामत सारखा एक विकेट टेकर गोलंदाज, नवतरुण उभारता सितारा खेळाडू, अंडर-24 चा हा खेळाडू आपण पाहत आहेत. सूरजजी या ठिकाणी आपण पाहत आहे. जिम्मी चायनीज चे कुक, एक ब्युटिफुल कुक, त्यांचं करूया आपण वेलकम. ऑफ साइडला फटका चांगला, परंतु इथे क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. भाविक जे आमचे 12th मॅन होते, परंतु आता प्लेइंग 11 मध्ये त्यांना जागा मिळाली आणि त्याचं संधीचं सोनं करताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू विकेट्स. काय गोलंदाजी केले यावेळेला अवधूत कामतने, ज्या अनुषंगाने रणनीती आखली, गेम प्लॅनिंग यावेळेला पाहायला मिळालं. एक छोटी धावसंख्या जरूर आहे, परंतु कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. तुमचे इंटरव्ह्यूल विकेट, तुमचा दबाव वाढतो कधी ज्या वेळेला विकेट जातात, डॉट बॉल येतात, षटकार चौकार लागत नाहीत आणि अशा वेळेला फलंदाज चुकांवर चुका करताना विकेट फेकून देतात. आणि त्याच पद्धतीने यावेळेला पाहायला मिळालं. 2 फलंदाज विनीत आणि एका साईडला मयूर, सलामीची जोडी या ठिकाणी पाहायला मिळाली. अपयश. निखिल एका साईडला आहे, सलामीवीर आहे, तर विनीत मयूर मर्देच्या जागी आला होता, तो सुद्धा या ठिकाणी बाद होतोय. निखिल आखरे गेल्या मॅच मध्ये 35 रनची एक जबरदस्त बारदार खेळी केली होती. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. 300 या वेळेला श्रोते अजून सुद्धा मॅचचा आनंद घेतायत. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. जय दवणेला आज काहीतरी करावं लागेल. ॲज अ कॅप्टन लीड करत असताना पाहायला मिळतोय. तिन्ही फॉर्मॅटमध्ये अग्रेसिव्ह खेळाडू, जरी छोटी धावसंख्या वाटली तरी सुद्धा मोठं बॅटल आपल्याला रंगताना पाहायला मिळेल का. 21 बॉल 36 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजीवर सज्ज होतोय. ऑफ साइडला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मिस्टर भावेश पुढे सरसावत असताना मेल. चौथ्या बॉलवर 1 धाव, 2 धक्के आतापर्यंत लागलेत परी 11 धाकटी डहाणू संघाला. 300 जण अजून मॅचचा आनंद घेत आहेत ऑनलाईन. म्हणजे ही स्पर्धा एक पॉप्युलर म्हणून आपल्याला पाहायला मिळते. डे अँड नाईट मध्ये ही स्पर्धा कव्हर होताना गेली 3 वर्ष आपण पाहिलं. पहिल्याच वर्षामध्ये आजच्या दिवसामध्ये 23,670 एवढ्या प्रेक्षकांनी या मॅचला पाहिलंय. म्हणजेच पाटील नेटवर्क आता नाव नाही तर ब्रँड बनलेला आहे. यावेळेला फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. पंचांकडे दाद मागितली, पंचांनी सांगितलं नॉट आउट. आणि या वेळेला दिवेश आपण पाहू शकाल, कॉन्फिडन्स होते, आत्मविश्वास होता, परंतु तगडी इच्छाशक्ती फार महत्वाची गोष्ट असते. काय चेंडू फिरवला होता अप्रतिम. इथून जर आपण पाहिलं तर शेवटच्या मोमेंटला काय डिसिजन दिलाय मुन्ना पठाण सरांनी. पहा घड्याळ जवळजवळ जर आपण पाहिलं तर 1 वाजलेत आणि 1 वाजता आपली जर आपण पाहिली तर थोडीशी पापणी परिपूर्ण लवत असते आणि अशा वेळेला मात्र डोळ्यावर झोप असते. परंतु इथे जे काम करायचंय ते अतिशय सुंदर पद्धतीने करावं हेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि मुन्ना पठाण सर त्या ठिकाणी ॲज अ शार्प, ॲज अ नीडल, सुईस सारखे तीक्ष्ण नजरेत निहाळलं गेलं. खरंच या वेळेला हॅट्स ऑफ असेल त्यांच्या या डिसिजनला. 1 धाव, 2 गडी बाद, 5 बॉलचा खेळ झालाय. अवधूत कामत बोटांतील जादू दर्शवतोय. खूप चांगली गोलंदाजी, व्हेरी नाईस बॉलिंग. 19 बॉल 35 धावा. ऑन साइडला निखिल आखरेचा एक सुंदर कलात्मक फटका, मनगडाचा वापर करत अमृत त्या ठिकाणी पुढे सरसावताना टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळतात. 18 बॉलमध्ये 34 धावेची आवश्यकता, अजून सुद्धा 11.33 चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. दबाव वाढला गेलाय. पहा असं वाटलं मयूर मर्देनी जी स्टार्ट केली होती, असं वाटलं मयूरचा हा षटकार येईल, परंतु तिथे पुढे सरसावला. क्षेत्ररक्षक खूप चांगला कॅरी केला तो जेल. आणि तिथून जर आपण पाहिलं तर विकेटवर विकेट मिळायला 2 विनीत पुढे सरसावला. तरी
विनीतच्या बॅटमधून एक मोठा फटका येईल असं वाटलं, इनसाइड आउटचा फटका, परंतु तिथे भाविकने टिपलेला झेल अप्रतिम पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलर या वेळेला आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर येत आहेत. मिस्टर वैभव आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. परी 11 धाकटी डहाणू वर्सेस ध्रुव 11 सातपाटी. जयने जसं गोलंदाजी केली होती पहिल्या इनिंग मध्ये त्याच पद्धतीने 1 ओव्हर 2 बॉल डॉट 2 रन्स आणि 2 विकेट. या वेळेला अप्रतिम क्लास फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. आमचे लाडके प्रेक्षक वर्ग काही आहेत त्यांच्या अभिवादनसाठी चौकार. खूप चांगला फटका होता. बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली पाहायला मिळालं आणि चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला या वेळेला धाडलं गेलं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. अथर्व असोसिएट्स यांच्या बॅनरला, जतीन किनी यांच्या बॅनरला जाऊन सलामी देणारा हा चौकार, ज्यांनी 33,333 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला केले गेले. पुन्हा एकदा बॉल तयार. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला. चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. 6 धावा, 2 गडी बाद झालेत. 1.2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 16 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता. वैभव 2, निखिल अकरे. या वेळेला स्विचिटचा फटका जरूर खेळला गेलाय आणि अप्रतिम काय फटका खेळलाय. जबरदस्त नजाकत भरा शॉट, तोड फोड, चौकार. असं वाटलं एखाद्या उजव्या हाताच्या फलंदाजाने हुकचा फटका मारलाय, परंतु निखिल अकरे त्या ठिकाणी आपण पाहू शकाल खूप चांगला फटका होता. निखिल अकरेच्या बॅटमधून सातत्यचं दुसरं नाव धावांची रन मशीन, धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन, अर्थातच निखिल अकरे. छोटा पॅक बडा धमाका. 7 मिनिटे आणि 18 सेकंद राहिलेत. 3 षटकं तुम्हाला ही 15 मिनिटात कंप्लीट केली पाहिजेत, अन्यथा 38 सर्कल मध्ये तुमचा एक खेळाडू येईल. गेल्या मॅच मध्ये 37 धावांच्या आक्रमकतेची खेळी पाहायला मिळाली, परंतु करण अंबिरेने 4 विकेट्स मिळवल्या. ते मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. पंचांकडे दाद मागितली. या वेळेला पुन्हा एकदा पंच शार्प नजरेने पाहतायत. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले परिपूर्ण. 10 धावा, 2 गडी बाद. परी 11 धाकटी डहाणू संघ आपण पाहतायत स्ट्रगल करतोय. 14 बॉल 26 धावेची अजून सुद्धा आवश्यकता. जेव्हा रात्रीची वेळ असते 35-36 धावा 4 षटकांमध्ये लागतात, त्यावेळेला फायटिंग टोटल म्हणून ओळखले जाते. दवबिंदू असतात. अशा वेळेला चेंडू ट्रॅव्हल होत नाहीत. क्लायमेट थोडंसं वेगळं पाहायला मिळतं. इथून जर आपण पाहिलं तर चेंडू सरळ निघून जातोय. काय चेंडू ह्या वेळेला जरूर पाहायला मिळाला. तुम्ही ज्या वेळेला काही करतायत रिप्ले मध्ये पाहू शकाल. अवधूत कामत येत आहेत आणि दर्शक त्या ठिकाणी रिप्ले मध्ये निखिल अकरे सज्ज झाला होता. वैभवचा जो चेंडू आपण पाहू शकलात रिप्ले मध्ये, ग्रीप बदलली होती. या वेळेला पोझिशन मध्ये आले होते. यस पंच डेड बॉलचा इशारा करत असताना मध्ये थोडीशी बिघाड. निखिल अकरे जेव्हा जाईल, जेव्हा मॅच मधून बाहेर येईल, तेव्हा मात्र हा रिप्ले पाहिलच, यात काही ती मात्र शंका नाही आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न वैभवने कॅल्क्युलेटिव्ह गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत जकडवून ठेवलंय. लेग बायचा इशारा सुमित देशमुख सरांकडून. संघाची धावसंख्या फलकावर 11-2. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 12 बॉल 25 धावेची आवश्यकता. अजून सुद्धा परी 11 धाकटी डहाणू संघाला. ध्रुव 11 सातपाडी संघ अपकमिंग यंग टॅलेंटचा भरणा असणारा संघ पाहायला मिळतोय. आज मयूर तरे हे सुद्धा मॅचचा ऑनलाईन मॅचचा आनंद पाहतायत. थोडेसे आउट ऑफ फॉर्म आहेत, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करतील. आणि मयूर तरेने याच मैदानात खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला होता. एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळवली होती. आणि आज तोच मयूर तरे मात्र थोडासा संघर्षाची झगडताना पाहायला मिळतोय, परंतु मयूर तरे लवकरात लवकर मॅच मध्ये येईल हा त्यांनी विश्वास दर्शवलाय. 12 बॉल 25. अमृत गोलंदाजी मार्कवर ज्या एक पहिलीच मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहू शकलात. संपूर्ण आमचे आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावर आहेत.
गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. पहा पाठिंबा देण्यासाठी 11 बॉल 25, 11 बॉल आणि 25 धावेची आवश्यकता. अमृत अपकमिंग यंग टॅलेंट्स, मी तर अमृतच्या बद्दल म्हणेन सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान परंतु उच्च विचार त्याच्या गोलंदाजीवर पाहायला मिळतात. ग्रेट बॉलिंग. 11 बॉल 25 धावा. चेंडू जर आपण पाहिला तर या ठिकाणी दिवेशला अमृत सांगतायत काही टेन्शन घेऊ नकोस, मी चांगला कमबॅक करेन. आणि अमृत त्या अशा वेळेला दर्शवत असताना म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स कसा असावा, क्रिकेटमध्ये आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास कधीच नसावा. मुंबईमध्ये जर आपण लेदर क्रिकेट खेळण्यासाठी धडे गिरवण्यासाठी नेहमी जात असतो, म्हणजेच प्रशिक्षण घेतोय. अंडर 19चा हा खेळाडू. ऑन साइडला पुलचा फटका, काय नजाकत भरा शॉट. 1:10 झालेत परंतु आय कोऑर्डिनेशन पहा. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आले, त्या मिनिटवर खेळत असताना थोडेसे शफल झाले होते, बाउन्स मिळाला होता आणि यावेळेला पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळाला. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. संघाची धावसंख्या तब्बल 17 धावा. 3 मिनिटे 11 सेकंद आहे तुम्हाला 9 बॉल टाकण्यासाठी, अन्यथा एका खेळाडूला यावं लागेल शेवटच्या षटकामध्ये 38 सर्कलमध्ये. 3 चेंडू क्षमस्व 2 मिनिटे आणि 59 सेकंद. षटकांचा सामना असल्या कारणानं 15 मिनिटे तुम्हाला दिले गेलेत. आता 3 बॉल तुम्हाला 2 मिनिटे 51 सेकंदामध्ये टाकायचे आहेत. ग्रेट बॅटिंग, ग्रेट शॉट बाय निखिल आकरे. ऑफ साइडला खूप सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चेंडूला स्टॉप केलं. मॅग्निफिसंट फिल्डिंग. मयूर त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते आणि इथे जयचा कॉलिंग चुकलं. निखिल आकरे थोडेसे निराश होत असताना जय दवणे बॅक टू द पवेलियन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 19. 3 गडी बाद. आता बॉल आहेत 8 बॉल मध्ये 17 धावा. गणेश तामोरे त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना 2 मिनिटे 5 सेकंद 4 सेकंद 3 सेकंद 2 सेकंद 2 मिनिटे परफेक्ट यावेळेला पाहायला मिळत आहेत. आता इथून बॉल अजून सुद्धा 2 आहेत या षटकातील, म्हणजे 2 बॉल तुम्हाला या मिनिटातच तुम्हाला फेकली गेली पाहिजेत. सातपाटीकर मॅचचा आनंद घेत असताना ऑनलाईनचा जे मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं करूया आपण वेलकम. 8 बॉल 17 धावेची आवश्यकता. 12.75चा रिक्वायर्ड रन रेट. जय मात्र या ठिकाणी बाद होताना 2 बॉल मध्ये 1 धाव केली, रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. पुन्हा एकदा बॉलर तयार. 1 मिनिटे 31 सेकंद आहेत. निखिल आकरे. 8 बॉल 17. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न उद्धूत कामत. यस, नो मिस्टेक. निखिल आकरेच्या खेळीवर परिपूर्ण विश्वास होता, त्या विश्वासाला परिपूर्ण आपण पाहताय स्टॉप केलं गेलं आणि निखिल आकरे सारखा एक तडाखेबंद फलंदाज बॅक टू द पवेलियन. ज्याप्रमाणे महाभारतात म्हटलं होतं, अर्जुनाला त्याच्या गुरुने सांगितलं होतं की फक्त माशाच्या डोळ्यावर लक्ष केंद्रित कर आणि ते सक्सेस सुद्धा झाला होता. तसंच मात्र या ठिकाणी आपण पाहतायत की फक्त कर्णधाराने सांगितलं की निखिल आकरेच्या खेळीवर लक्ष ठेव, त्याला बाद कर, मॅच आपली आहे. परंतु इथून अजून सामना बॅलन्सिंग आहे, कारण दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघाचे खेळाडू हे जबरदस्त पाहायला मिळतात. पॉवरफुल हिटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. 7 बॉल 17 धावा. क्रिकेटमध्ये आत्मविश्वास असावा परंतु अति आत्मविश्वास कधीच नसावा. 25 सेकंद 24 सेकंद आहेत. 1 बॉल तुम्हाला मात्र त्या वेळेतच टाकणं पाहायला मिळतोय. फलंदाज चला घाई करा, वेळ दौडू नका. पुन्हा एकदा बॉलर तयार. अमृत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. आता 10 सेकंद 9 सेकंद आहेत. चला बॅटर, टाइम स्पेंड करू नका. बॉल या ठिकाणी जरूर आपण पाहू शकतायत तिला जाईल. फलंदाज त्या ठिकाणी पोचलेत आणि इथून मात्र आपण पाहू शकतायत चेंडू गणला जाईल. ऑन साइडला खेळलाय आणि फलंदाज झेल सुटतोय. मयूरने चुकी केले, 1 धाव वर्जित केली जाईल
आता काय घटना घडली जाईल ती पाहतोय. अमृत मात्र कमरेवर हात देतोय आणि पाहता पाहता गणेश तामोरेला स्ट्राईक एंडकडे आणण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट. 6 बॉल 16. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. 6-16चं समीकरण. काय जबरदस्त सामने रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत. रोमहर्षक. म्हणूनच आपण पाहताय ती स्पर्धा जबरदस्त पाहायला मिळते. प्रत्येकाला हवीशी स्पर्धा आपण पाहू शकताय. डे अँड नाईट मध्ये ज्या स्पर्धेला मान मिळालाय. अमृत परिपूर्ण हताश, निराश, हतबल होत असताना, म्हणून मी म्हटलं होतं सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान उच्च विचार. चला दिवेश अँड कंपनी घाई करा, अवधूत अँड कंपनी वेळ दौडू नका. 6 बॉल 16 हे सामन्याचं समीकरण आहे. हा झेल कदाचित हार्दिक या वेळेला षटकार चौकार जर आले तर हार्दिकच्या बॅटमधून तर डेफिनेटली या झेलचा कुठेतरी उल्लेख केला जाईल, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 6-16. 6 बॉल 16 धावा. बॉलर श्रेयस यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना. खूप चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख एका साईडला आपण पाहतायत. गणेश सारखा खेळाडू याच मैदानात गणेशचा बोलबाला गेल्या वर्षात राहिला होता. पुन्हा एकदा बॉल तयार. श्रेयस यावेळेला फटका तर चांगला ऑन साईडला खेळला गेलाय. वैभव पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 21. आता 5 बॉल 15 धावा. अमृत आणि वैभव हे बंधूंची जोडी आपण पाहतायत प्लेइंग 11च्या स्क्वॉड मध्ये. 5 बॉल आणि 15 धावा हे सामन्याचं समीकरण. पाहायचंय गणेश एक परी 11 धाकटी डहाणू संघाचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचा टो लागतोय. दिवेश जीवाची आकांक्षा करतोय. यस गणेश तामोरे खुशीचा ठिकाणा नाहीये, कारण गणेशची बॅट एकदा का तळपली तर भल्या भल्या गोलंदाजांची पिसे काढणारा हा फलंदाज म्हणून ओळखला जातो, परंतु आज गणेश तामोरेची डाळ काही शिजून दिलेली नाहीये. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी. दिवेश यावेळेला आपण पाहतायत. असं वाटलं की माईक स्टंप मध्ये या ठिकाणी आपण पाहतायत रोवले गेलेत की वाईट आला तरी चालेल, नो नको. डिरेक्ट आवाज आमच्यापर्यंत पोहोचला. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून हे ऐतिहासिक मैदान बनलं गेलंय, जे आपण पाहू शकाल. विरातन बुद्रुक नांदगडी पाडा, कारण याच मैदानात भरपूर स्पर्धा होताना पाहायला मिळतात. जसं जुचंद्र मध्ये आपण विचार केला तर 26 ते 27 टुर्नामेंट होतात एका सीझन मध्ये. हा सुद्धा एक रेकॉर्ड वसई तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या मैदानात येत्या फेब्रुवारी महिन्यात 14 ते 18 लाख मोलाची स्पर्धा मोहनदादा पाटील यांची पाहायला मिळेल. शिवसेनेचे अप्रतिम कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत आणि शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष म्हणून ओळखले जातात निलेश म्हात्रे, नितीन पाटील, रणजित दादा किनी, हेमंत वर्तक, भूषणजी पडवळे, भावेश पुणेकर. गुड डिलिव्हरी, सुपर इन द लाईन. काय सामना होता, कुठे आला कुठे. श्रेयसने मात्र परिपूर्ण वळण घेतलं. यावेळेला चेंडूला वळवलं, चेंडूने वळण घेतलं आणि दिवेशच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. आता 3 बॉल मध्ये विजयासाठी 15. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल. मयूर मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला नाही आणि इथून जर आपण पाहिला तर यस थर्ड अंपायर रेफर केलंय. बॅटर कॉल आहे का की अंपायर्स कॉल? अंपायर्स कॉल, यस. या अंपायर्स कॉल या ठिकाणी आपण पाहू शकणार आहोत. डिसिजन पेंडिंग राहिलंय, म्हणून कदाचित एखाद्या क्षेत्ररक्षकाने यष्टी रक्षकाने त्या ठिकाणी सांगितलं श्रेयसला नो बॉल. यावेळेला आपण पाहताय 1+1 2 धावा मिळतील. आता 3 बॉल 13 धावेची आवश्यकता आहे. फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला जाईल.
फ्रेडच्या माध्यमातून 3 बॉल 13 धावा. सामन्यात अजून सुद्धा ट्विस्ट निर्माण झाले. इथून सामना परिपक्व आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण हार्दिक सारखा एक मातब्बर खेळाडू, कर्तव्यासारखा खेळाडू 2 बॉलमध्ये 1 धाव करताना पाहायला मिळतोय. इथून डान्सिंग डाऊन द ट्रॅक, क्या बात आहे. आता 2 बॉल 13 धावा, 2-13चं समीकरण. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. श्रेयसने काय जबरदस्त गोलंदाजी केले. अवधूत कामत पुढे सरसावले गेले होते, थोडेसे एक्साइटमेंट जरूर झाले. दिवेशने सांगितलं जशी पोझिशन फील्ड आहे त्याच पद्धतीने आपण फील्ड पोझिशन ठेवूया. 2 बॉल आणि 13 धावा. ध्रुव 11 सातपाटी वर्सेस परी 11 धाकटी डहाणू. इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी आता 12 धावेची आवश्यकता. खूप चांगले क्रिकेट खेळत असताना आपण पाहू शकलात. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. जाताना आपण बाईक सावकाश चालवा, कारण मध्यरात्रीची वेळ झालेली आहे आणि त्याकरता आपला प्रवास सुखाचा हो. गुड डिलिव्हरी आणि अशा प्रकारे अंतिम 7 मध्ये ज्यांनी प्रवेश केला गेलाय तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ध्रुव 11 सातपाडी, कॉंग्रॅच्युलेशन. आणि अखेरकार यंदाचं वर्षाचं स्वप्न हे इथेच थांबलं, त्यांचा प्रवास थांबला. अर्थातच परी 11 धाकटी डहाणू. कॉंग्रॅच्युलेशन ध्रुव 11.